मी आता विश्वजित डोलम यांना विनंती करतो की आपण आपले मुद्दे थोडक्यात मांडावेत. नमस्कार अध्यक्ष महोदय, नमस्कार. रस्ता हा विषय आहे चालू आपल्याकडे आणि बरेच जणांनी इथे आता आपली भूमिका मांडलेली आहे. महानगरपालिकेचे रस्ते म्हणजे भ्रष्टाचार आणि सगळ्यांनी त्या भ्रष्टाचारावर सगळ्यांनी आता आपापली मतं मांडली. मला प्लॅनिंग ऑथॉरिटीवर म्हणजे नियोजन विभाग, प्लॅनिंग डिपार्टमेंट याच्यावर मला बोलायचं आहे. कारण प्लॅनिंग डिपार्टमेंट हे महानगरपालिकेची असं डिपार्टमेंट आहे जे सगळ्याचं नियोजन करतं. टेंडरिंग असेल, टेंडरिंग करण्या अगोदर तिकडचं आखणी करून तिकडे एन्क्रोचमेंट असेल, तिकडे कसं प्लॅनिंग करायचं आहे, कुठच्या एजन्सीला तिकडे आपण नेमलं पाहिजे, त्याची इस्टिमेट किती पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी ही डिपार्टमेंट करत असते. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कामामध्ये कसा गोंधळ आहे हे मला सांगायचं आहे. त्यासाठी मला काही मुद्दे मांडायचे आहेत. आमच्या इथे या तुम्हाला लक्षात असेल, महानगरपालिकेकडे जेव्हा हायवेज आले त्याच्या अगोदर MMRDAकडे होते आणि त्या रस्त्यांवर काम करण्यासाठी मार्को लाईन या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. जवळजवळ 135 करोडचं काम ते होतं आणि ते काम झाल्यानंतर काही 2-3 महिन्यामध्येच आपल्या इथे बरेच राजकारणामध्ये उलटापलटी झाल्यानंतर महानगरपालिकेकडे हे रस्ते सगळे सोपवण्यात आले. आता महानगरपालिकेकडे संपवण्यात आल्यानंतर जे प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे त्यांचं कर्तव्य होतं की त्यांनी बघायला पाहिजे होतं की ह्यांनी कोणत्या कोणत्या रस्त्यांवर काम केलं म्हणून. पण महानगरपालिकेने पुढचं टेंडर जे काढलं ते पण ह्याच कंपनीला दिलं आणि ते रिसर्फिसिंगसाठी काम दिलं. ते आता जवळजवळ 50 करोडचं काम आहे. म्हणजे 30 करोड ते मुंबई उपनगरमध्ये एक्सप्रेस हायवेसाठी आणि 20 करोड हे वेस्टर्नसाठी. हे कोणाचे पैसे आहेत? जेव्हा इथे प्लॅनिंग होतं, जिथे इथे काम झालेलं आहे ऑलरेडी, त्याच जागेवर जर तुम्ही पुन्हा एकदा टेंडरिंग करताय, मग हे कोणाचे पैसे वाया घालवतायत? अध्यक्ष महोदय, जवळजवळ 50 करोड होते आणि हे जे हायवे जे आता कमिटी या लोकांनी जे आता काम देत आहे त्याच्यामध्ये स्टॅक कमिटी म्हणून आहे जी महानगरपालिकेने प्रस्थापित केलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष आयुक्त साहेब आहेत आणि त्याचबरोबर IIT या नावाजलेल्या संस्थेचे अधिकारी त्या कमिटीमध्ये आहेत. आणि त्या लोकांनी ठरवलं पाहिजे होतं की कोणतं काम करायचं आहे, कोणत्या अधिकाऱ्यांना तिकडे आपल्याला त्या कामासाठी नियुक्त केलं पाहिजे. या सगळ्या गाईडलाईन्स त्या स्टॅक कमिटीमध्ये आहेत. मग त्याचंही उल्लंघन करून त्यांनी जे नाल्यासाठी काम करणारे काही अधिकारी होते, जे नाल्यामध्ये नाल्यासाठी काम करते, त्या अधिकाऱ्यांना त्यांनी तिकडे रस्त्याच्या कामासाठी जे महत्वाचं काम आहे, ज्याच्यावर खऱ्या अर्थाने विकास, एक देशाची विकास हा जो त्याच्यावर अवलंबून आहे, त्या कामासाठी तिथे नेमले. त्यांना त्या जे अधिकारी नेमले त्या अधिकाऱ्यांना साधं MMRDAने कुठच्या भागामध्ये काम केलं ह्याचीही कल्पना नाही. म्हणजे त्यांना घ्यावायची वाटली नाही. कारण त्यांचं फक्त आपला जो फंड येणारा असतो तो कसा आपण वापरायचा आणि आपलं कसं मुलीला काढायचं याच्यासाठी जास्त लक्ष असल्या कारणाने त्या लोकांनी या विषयाकडे लक्ष दिला नाही. म्हणजे भ्रष्टाचार करायचा नसेल तर ठेकेदाराकडून कसा करून घ्यायचा ही खेळी या लोकांनी केलेली आहे. आणि तिथे 50 करोड म्हणजे अगोदरचे 100 करोड ते वाया गेलेच, त्याच्याबरोबर 50 करोड गेले. असे हजारो करोड हे प्लॅनिंग डिपार्टमेंट मधून आपल्याला आपल्या ह्या जो आपण कर देतोय त्या आपल्या मुंबईतील नागरिकांचे जात आहेत. दुसरं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे हे जे हायवेचं काम झालं त्याच्यानंतर G समिट झालं आणि ह्या G समिट मध्ये ब्युटिफिकेशनचं काम झालं. मला वाटतं आमचे जे नेते आहेत संदीपजी यांनी हा प्रश्न काढला होता. 1200 करोड रुपये. एकदा काम झालेलं असताना पुन्हा एकदा 1200 करोड खर्च करण्याची गरज काय होती? तरी तेवढा खर्च त्यांनी केला. तसंच विक्रोळीमध्ये जे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून LBS साठी जाण्यासाठी एक उड्डाण पूल बनवण्यात येत आहे. म्हणजे तो जवळपास 2011 मध्ये रेल्वे जे फाटक होतं ते आम्ही बंद केलं, गव्हर्नमेंटने बंद केलं. त्याच्यानंतर 2011 पासून ते 2018 पर्यंत हे प्लॅनिंग जे नियोजन केलं पाहिजे होतं ते करण्यासाठी यांना 7 वर्ष लागली. 7 वर्षानंतर 2018 मध्ये यांनी निविदा काढल्या
आणि 2020 मध्ये ती पूर्ण करायची होती, पण ते पूर्ण न होता ते काम झालं नाही. मग कोविडचं कारण देण्यात आलं. अजूनही 2025 मध्येही ते काम पूर्ण झालेलं नाहीये. खरं म्हणजे या कामाचं नियोजन जर प्लॅनिंग डिपार्टमेंटने परफेक्ट बरोबर केलं असतं तर ते एन्क्रोचमेंटसाठी ते काम थांबलं. त्याची डिझाईन नंतर चेंज करण्यात आली, त्याच्यामध्ये 150 करोड रुपये टेंडरमध्ये वाढीव देण्यात आले. हे कोणाचे गेले? म्हणजे अशा पद्धतीत हे टेंडर जेव्हा जेव्हा वाढलं जातं तेव्हा तेव्हा आपल्याला आपल्या खिशाला कुठेतरी चाप पडत असतो. तसंच महत्वाचा विषय म्हणजे हा ब्रिज जिथे उतरला गेला तिथेही त्यांचं नियोजन नाही. डायरेक्ट येऊन त्यांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर उतरवण्याचा प्रयत्न केला. तिथे एवढं ट्रॅफिक झालेलं आहे की आताच रोड चालू होण्याच्या अगोदर तिथेच अर्धा एक तास आमच्या इथे तिथे वाट बघायला लागते रस्ता मिळण्यासाठी. महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आपल्या या मुंबईमध्ये जवळपास 114 माडाच्या वसाहत आहेत. त्याच्यातला 56 वसाहत जे आहेत त्या मोठ्या वसाहत आहेत. म्हणजे जवळपास तिथे 300 ते 350 किलोमीटर रोड या 56 वसाहतीमध्ये छोटे मोठे रोड जातात. आणि त्यांचं काम आता सध्याच्या घडीला थांबलेलं आहे. थांबलेलं आहे सांगण्यापेक्षा काही काही ठिकाणी चालू आहे, पण तिकडे युटिलिटीज असल्या कारणास्तव ते काम आता थांबलेलं आहे आणि तिथे रिसर्फेसिंगचं काम करण्याचं ठरवलं गेलेलं आहे. पण मला सांगायचं वाटतं की एवढ्या वर्षामध्ये आम्ही जर 5-6 वर्षापासून मी जे चीफ इंजिनियर होते त्यांच्याकडे लेटरही दिलं होतं की ह्या ज्या 48 आपल्या इकडच्या सेवा वाहिन्या आहेत त्यांचा लवकरात लवकर या युटिलिटीज मधून गेल्या त्यांना एक जागा करून द्यावी आणि त्याच्यावर रोड करावा, जेणेकरून तो रोड ज्या पद्धती त्यांना 2-3 वर्षाच्या डीएलपी पिरियडमध्ये संपवायला लागतात तसं न करता ते 15 ते 20 वर्ष त्याचा पिरियड वाढवता येईल. कारण नेहमी कुठच्या ना कुठच्या कारणास्तव हे रस्ते खणले जातात. मला तर असं वाटतं की आपल्या इकडच्या गव्हर्नमेंटला काय वाटतं, नेत्यांना काय वाटतंय की जिथे जिथे ट्रॅफिक होईल तिथे उडान पूल बनवायचं, जिथे जिथे खड्डे होतील तिथे तिथे कॉन्क्रिटीकरण करायचं. पण खऱ्या अर्थाने कॉन्क्रिटीकरण करायची गरज नाही आहे. कारण तुम्हाला लक्षात येत असेल जपान एक चांगलं उदाहरण आहे. 1965 ते 1970 मध्ये जी कामं त्यांनी केलेली आहेत त्याच्यावर डांबरी रस्ते केलेले आहेत ते ह्या दक्षतेही तसे आहेत. ते आपल्या इथेही होऊ शकतात. आणि जिथे गरज नाही तिथे कॉन्क्रिटीकरण कशासाठी होत आहे? हा बोजा तुम्ही अतिरिक्त बोजा का महानगरपालिकेवर आणताय? हजारो करोडचा भ्रष्टाचार केला जातोय. अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचं वाटतं, रस्त्यावर वाहने जोवर धावतात तोवर अर्थव्यवहार आपला धावत असतो, त्याच्यावर अवलंबून आहे. आणि जसा विकासाचा कणा म्हणजेच दळणवळणचे रस्ते व त्याची गुणवत्ता आहे. शेवटी काय तर नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचाराचा वाव अशी म्हण महानगरपालिकेला म्हणावी लागेल असं मला वाटतंय. आणि खरोखरच हे खूप महत्वाचं आहे. कारण जर रस्ते सुधारले तर आपल्या विकासाला आपल्या खरोखर करणं आपला मजबूत होईल. मला एवढंच सांगायचं वाटतं की तुमच्या मार्फत जर आयुक्तांपर्यंत या सगळ्या गोष्टी गेल्या तर कदाचित आपल्या इथे काही सुधारणा होतील, प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये सुधारणा होतील. चांगले अधिकारी जे त्यांना हवे आहेत, चांगले अधिकारी जे रोडसाठी हवे असतात ते चांगले अधिकारी ज्यांना या नवीन तंत्राची माहिती असेल असे अधिकारी आपल्याला महानगरपालिकेकडे येतील तर खरोखरच त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आयुक्तांनी करावा. एवढंच सांगून मला इथे बोलण्याची खरोखर देशपांडे साहेबांना मनापासून म्हणजे एक दिवसाचं काय होईना पण नगरसेवक झाल्यासारखं वाटतंय. आणि इथे एवढंच सांगेन अध्यक्ष महोदय की पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही मोठ्या संख्येने या सभागृहामध्ये असणार आहोत. तेव्हा इकडे काही लोकांनी तयारी केली असेल संस्कृत नगरसेवक होण्याची, त्या दृष्टिकोनातून आता इथे भाषण होईल नक्कीच. आणि बरं वाटलं मला. राजसाहेबांचे मी आभारी आहे, संदीप सरांचा पण मी खरोखर देशपांडे साहेबांना आज त्यांचं कौतुक केलं पाहिजे की आम्हाला ही अशी संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद अध्यक्ष महोदय, धन्यवाद.